नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट रोहिणी मराठे मॅडम. हे मागच्या 25 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय अविरतपणे काम करतात आणि आपण नेहमी असं म्हणतो की हे क्षेत्र खूप वास्ट आहे, याच्यामध्ये करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्याप्रमाणेच त्यांनी रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल अशा अनेक प्लॅटफॉर्मवर काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांचा अनुभव कसा होता आणि या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, एक स्त्री म्हणून कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर आपण गप्पांनाशी सुरुवात करूया. ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 25 वर्षांपूर्वी जेव्हा असं ठरवलं की आपण आर्किटेक्ट व्हावं, त्यासाठीचे प्रेरणास्थान कोण होतं, इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? तर कसं होता सगळं एज्युकेशन जर्नी? ऍक्च्युली मी लहानपणापासून कळवण शहरात वाढलेली, पण म्हणजे कळवण मध्येच माझं 12वी पर्यंतचं शिक्षण झालं. तेव्हा बाकीचं तिथे म्हणजे आर्किटेक्चर किंवा काय असं फार काही तिथे मला माहित नव्हतं. वडील इंजिनियर असल्यामुळे वडिलांनी मला सांगितलं की तू ह्या 2 क्षेत्रात जावंस. म्हणजे त्यांनी माझ्याकडे हे बघितलं की ते इंजिनियर असल्यामुळे त्यांना असं वाटलं की ही आर्किटेक्ट होऊ शकते किंवा तिचं काही आहे त्याच्यामध्ये स्किल्स, ते बघून त्यांनी मला त्या एक्झाम्स द्यायला सांगितल्या. म्हणजे आमच्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स असतात आर्किटेक्चरच्या, त्या मला द्यायला सांगितल्या. मी 2 ठिकाणी फॉर्म भरलेले, एक BMS साठी आणि एक आर्किटेक्चरसाठी. तर तिथे माझी एंट्रन्स एक्झाम झाल्यानंतर, तिथे एंट्रन्स एक्झाम क्लिअर झाली तर मग मी डिसिजन घेतला की आहे वडिलांची पण इच्छा, मग आपण आर्किटेक्चरला जाऊया. बरोबर. आणि मग तुम्ही या क्षेत्राकडे मी वळली. म्हणजे माझं तसं इंजिनियर, वडील इंजिनियर असल्यामुळे ते बॅकग्राऊंड होतं. पण मग आता असं वाटतं की आपण चांगले डॉक्टर झालो असतो का? आता चांगलं वाटतं की बरं झालं आपण आर्किटेक्ट कडे आलो? नाही, मला या क्षेत्रात इंटरेस्ट आहे म्हणून, म्हणजे मला असं वाटतं की मी बरं झालं की डॉक्टरकडे नाही गेली, या क्षेत्रातच मला वाईट डॉक्टर बनण्याचे चांगले आर्किटेक्ट झाले असं. नक्की. मग दुसऱ्या याच्यातला आणखीन एक महत्वाचा टप्पा असतो, ते म्हणजे आपण कुठेतरी अनुभव यासाठी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो. त्यामुळे त्या अनुषंगाने ती तुम्ही कुठं केलीत, आणि जेव्हा स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करण्याची वेळ आली इंडिव्हिज्युअल, तर तेव्हा पहिला प्रोजेक्ट जो घेतला तर तो कसा होता? कुणाच्या रेफरन्सना मिळाला? तो करताना काही अडचणी आल्या का? तर तो अनुभव कसा होता? मी आधी शिकताना वडील जे गावातले कामं, म्हणजे कळवण शहरात जे काही त्यांच्याकडे कामं होते ते करत असताना त्यांच्याकडे जे काही छोटे प्रोजेक्ट्स यायचे, तर ते मला म्हटले की मला हा आहे त्याच्यात, ते म्हणजे बाकी आर्किटेक्चरल किंवा काय असं काही काम नसायचं. तर ते मला म्हटले की आपल्याला हे छोटे छोटे जे करायचे आहेत त्याचं तू डिझाईन करशील का, तुझी प्रॅक्टिस होईल. बरोबर. म्हणून मला त्यांनी छोटे छोटे प्रोजेक्ट्स, जसं मी फर्स्ट इयर पासून जशी सुट्ट्यांमध्ये द्यायची. माझं ऍक्च्युली नाशिकमध्ये झालं आर्किटेक्चर NDM-VPS कॉलेजला. तर मी सुट्ट्यांमध्ये गेल्यानंतर तेव्हा ट्रेसिंगवर सगळे कामं व्हायचे, तेव्हा कम्प्युटर वगैरे काही नव्हतं. म्हणून मी ट्रेसिंगवर त्यांचे जे छोटे डिझाईन्स होते ते करून द्यायला सुरुवात केली. मग ते म्हटले की तुझं प्रॅक्टिस होईल आणि मलाही कामात येईल हे, असं म्हणून मग ते मला गाईड करायचे आणि त्याप्रमाणे मी ते छोटे डिझाईन्स बनवायला सुरुवात केली. बरोबर. मग त्यानंतर मी म्हणजे आर्किटेक्ट झाल्यानंतर इथे नाशिकमध्येच प्रॅक्टिस केली. मग माझं लग्न झालं. लग्नानंतर मी मालेगावला इथे एक 5 वर्ष प्रॅक्टिस केली. तर ते करत असताना मी कळवणलाही प्रोजेक्ट करायची. कळवणला प्रोजेक्ट करताना वडिलांचंच एका मित्राचं काम होतं, जे पहिला बंगलो मला मिळाला काम करायला, त्याची मी सुपरविजन केली. पण ते नो कॉस्ट नो प्रॉफिट मध्ये मी सगळं काम केलं. ते म्हणजे ते एक अनुभव म्हणूनच मी सगळं काम केलं. मग ते बघून तसं मला काही कळवणमध्ये कामं मिळाली, काही मालेगावमध्ये बंगले मी सुरू केले, काही छोटे इंटिरियरचे कामं चालू केले. मग नंतर मी इन्स्टिट्यूशनल प्रोजेक्ट्स मध्ये कामं करायला सुरुवात केली. बरोबर. अशा पद्धतीने माझा तो प्रवास सुरू झाला. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे घ्या. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे, म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज यामध्ये बरेच जास्त आहे. आणि एक आर्किटेक्ट म्हणून चांगल्या ड्रॉइंग्स केल्यानंतर जेव्हा एक्झिक्युशनची वेळ येते तेव्हा कळतं की अरे हा तर असा लेबर करणार आहे. तर अशा वेळेला मग तुम्ही ते कधी जेव्हा लेबर मॅनेजमेंट करायची वेळ येते, साईटवर ते सांगायची वेळ येते की असं नव्हतं, असं करायचं होतं, तर तेच सगळं तुम्ही कसं मॅनेज करता? मग ऍक्च्युली बऱ्याच वेळा काय होतं की आम्हाला ड्रॉइंग हे मीटरमध्ये, जे कॉलेजमध्ये असताना मीटरमध्ये ड्रॉइंग असतात, आणि जेव्हा साईटवर जातो तेव्हा ते फीट इंचेस मध्ये त्यांना समजवावे लागतात. म्हणून आम्हाला मीटरचे ड्रॉइंग हे फूट इंचेस मध्ये कन्वर्ट करून सांगायला लागतात. आणि बऱ्याच वेळा ते लेबरला रीड करता येत नाही. बरोबर. कॉन्ट्रॅक्टर असले, जे सिव्हिल इंजिनियर असले, त्यांच्याकडे काम असलं तर त्यांना ते एक वेळ समजावणं सोपं असतं.
पण बऱ्याच वेळा ते लेबरला तिथे जाऊन साईटवर समजवावं लागतं. बरोबर. तर ते आम्हाला प्रत्यक्ष चल इथे हे टेप घे, मग हे इथं 1.2चं मार्किंग कर किंवा 0.9चं मार्किंग कर, मग त्याला जसं जसं ते समजायला लागतं मग ते आमच्याकडे प्रत्येक वेळी जेव्हा काम करतात सेम लेबर, मग त्यांना समजवायची गरज पडत नाही आम्हाला. बरोबर बरोबर. म्हणजे ते आम्हाला टेप घेऊनच मेजरमेंट करून त्यांना समजवावं लागतं. आणि क्वालिटीच्या बाबतीत पण मग एखादं हे सांगितलं की तू आम्हाला हे करून दाखव, मग आम्ही ते अप्रूव्ह करू आणि मग ते पुढे जातं की चला आता मॅडमनी हे अप्रूव्ह केले, हे जॉईंट्स असे पाहिजे, ते असं पाहिजे, मग ते जसं जसं ते डेव्हलप व्हायला लागतात. बरोबर. एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं प्लॅन या स्टेजचा इम्पॉर्टन्स काय आणि प्लॅन या स्टेजवर तुम्ही कसं काम करता? प्लॅनचा इम्पॉर्टन्स असा आहे की जे साईटवरच्या ज्या मिस्टेक्स असतात त्या कमी होतात, त्याच्याने आपल्याला मटेरियलच्या क्वांटिटीज एक्झॅक्ट काढता येतात आणि स्किल्ड वर्क आपल्याला देता येतं त्याच्यासाठी. बरोबर बरोबर. म्हणजे आणि आपल्याला आधीच माहित असतं की आपल्याला फायनल आपलं प्लॅन कसं होणार किंवा फायनल बिल्डिंग कशी होणार आहे, त्याच्यासाठी प्लॅन हा गरजेचा असतो. ओके. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन या संदर्भातला. त्यातनं महत्वाचं म्हणजे तुम्ही टाउन प्लॅनिंगच्या संदर्भात मास्टर्स पण केलेले, त्यातला तुमचा टॉपिक होता, त्याही अनुषंगाने हा प्रश्न आहे. ते म्हणजे येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये तुम्हाला काय वाटतं नाशिक जिल्ह्यामध्ये प्रशासनानं आता कुठल्या सेक्टरवर काम केलं पाहिजे जेणेकरून नाशिकचा एक सर्वांगीण विकास आपण येणाऱ्या 15-20 वर्षात बघू शकतो? नाशिकमध्ये सगळ्यात मेन प्रॉब्लेम आता आहे पार्किंगचा. बरोबर. म्हणजे ज्या जुन्या बिल्डिंग आहेत त्या जुन्या बिल्डिंगला पार्किंग जे पाहिजे त्या रूलमध्ये पार्किंग नाहीये. बरेचसे बेसमेंट जे आहेत ते गोडाऊन म्हणून किंवा काही इन्स्टिट्यूशनल किंवा कशासाठी त्यांनी रेंटवर दिलेले आहेत, ते पार्किंग काढून सगळं पार्किंग रस्त्यावर येते. आणि जरी रोड ते स्मार्ट सिटीमध्ये वायडिंग करत असते तरी रोडवर पार्किंग ही आजही चालू आहे. म्हणून जे ट्रॅफिकचे जे प्रॉब्लेम्स आता येत आहेत ते झालं. त्याच्यानंतर जे टू व्हीलरसाठी किंवा पेडेस्ट्रियनसाठी जे वेगळे रस्ते मार्क केले पाहिजे ते अजूनही नाहीये तिथे इथे. बरोबर बरोबर. तर रोड साईड पार्किंग ही पहिल्यांदा त्यांनी हे करून मेकॅनिकल पार्किंगकडे, जिथे जागा नाहीये तिथे मेकॅनिकल पार्किंगकडे त्यांनी वळायला पाहिजे. बरोबर. पण हा पार्किंगचा तुम्ही फार महत्वाचा मुद्दा मांडला, तर मग आता प्रशासनानं ह्याच्यावर काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? हे बघा, आता जे नव्या बिल्डिंग आहेत त्याचं पार्किंग तुम्हाला साईड मार्जिन मध्ये जेवढं आता रूल प्रमाणे आहे ते बेसमेंटला पार्किंग अप्रूव्ड असतं. ते अप्रूव्ड पार्किंगला त्यांनी जे सगळे म्हणजे त्यांचा व्ह्यू घेऊन खरंच कोण पार्किंगसाठी जागा वापरतंय, त्या पार्किंगसाठी आहेत की नाही, आणि नसेल तर त्याच्यासाठी त्यांनी ती स्टेप घ्यायला पाहिजे की ही स्ट्रिक्टली पार्किंगसाठी जागा वापरली पाहिजे. बरोबर बरोबर. दुसरी गोष्ट की ज्या जुन्या बिल्डिंग आहेत ज्याच्यामध्ये सगळं कमर्शियल चालू आहे पण पूर्वीच्या रूल मध्ये पार्किंग एवढं नव्हतं जेवढं आता आहे, तर त्या दिवसेंदिवस आपल्या व्हेकल्स वाढतायत, तर त्याच्यासाठी काही साईड मार्जिन्स मध्ये त्यांनी मेकॅनिकल पार्किंगची प्रोव्हिजन करून त्या कार तिथे पार्कसाठी त्यांनी अप्रुव्हल दिले पाहिजे. नक्कीच. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर असतो, तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर जनरली बघता आणि मग ठरवता की स्टील चांगलं आहे, किंवा चांगल्या स्टीलचे काय पॅरामीटर असले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? क्वालिटीज म्हणजे ते TMTच पाहिजे, ते टेस्टेड पाहिजे स्टील. आणि जे टेस्टेड स्टील असतं त्याला आम्हाला माहिती आहे की बिल्डिंग याच्याने म्हणजे आपली स्ट्रेंथ वाढणार आहे. जे लोकल स्टील काही लोक वापरतात जे कमी बजेटसाठी किंवा असं जे काही करतात ते करायला नको. आता जसं बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की ह्या ब्रिज कोसळला किंवा बिल्डिंग कोसळली, तर ह्या काही पॅरामीटर्स आहेत जे काही स्ट्रक्चरल मध्ये डिझाईन करतानाच्या हे राहिले डिफिकल्टीज आल्या आहेत किंवा ते प्रॉपर डिझाईन नाही झालंय, तर हे अवॉइड करायला पाहिजे आणि स्ट्रक्चरल डिझाईन करून हे सगळं अप्रूव्ह करून घेतलं पाहिजे. म्हणजे आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल डिझायनिंग मिळूनच ते स्टील आणि त्याचे जे काही डिसिजन्स ते केलं पाहिजे. आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरलेलं कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? ऍक्च्युली नाही. आणि दुसरं आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का कुठला जो कायम तुम्हाला लक्षात राहतो, आवडतो आतापर्यंत काम केलेल्यातला? आणि आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणजे की मी पंचवटी कॉलेज आहे केलेलं, ते रोड फ्रंट आहे. म्हणजे मला ते जाता येताना दिसतं आणि ते मी कॉलेज साठी केलेलं आहे, स्टुडंट्स तिथे शिकतायत म्हणून मला जाता येताना ते असं वाटतं की अरे
ही बिल्डिंग आपल्या हातून झाली आणि ती कॉलेजसाठी आणि असा एखादा प्रसंग किंवा घटना की जेव्हा काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आले, प्रॉब्लेम्स आले आणि त्याच्यावर तुम्ही कसं सोल्युशन काढलं किंवा काय मात केलीत, अशा अनुषंगाने काही प्रसंग आठवतो का? म्हणजे नैसर्गिक अडचण आली, कधी दुसरी कुठली कामगारांची अडचण, कधी टेक्नॉलॉजीची अडचण, डिझायनिंग मधली अडचण आणि कोणाचा तरी गायडन्स घेऊन, मदत घेऊन तुम्ही स्वतः विचार करून ती प्रसंग सोडवला असं? तसं अजून मला अशी डिफिकल्टीज नाही आल्या, फक्त काही जे प्रोजेक्ट वगैरे डिले झाले, काही फंडिंगमुळे झाले किंवा काय असं, मग त्याच्यासाठी आम्हाला तर बाकी समोर फंडिंग आल्याशिवाय पुढे एवढंच. पण एक स्त्री म्हणून कधी आव्हानांना कुठल्या सामोरं जावं लागलं का एवढ्या वर्षात या क्षेत्रात काम करताना? स्त्री म्हणून म्हणजे तसं काही लेबरचे हे असतात कॉन्ट्रॅक्ट, त्यांना म्हणजे मला तरी असं जाणवलं नाही की लेडीज आहे म्हणून त्यांचं ऐकायचं नाही किंवा त्या काय बघणार किंवा असं काही कोणाकडून मला जाणवलं नाही. म्हणजे आपण आपल्या याच्यामध्ये जर परफेक्ट असो तर तशी आव्हानं येत नाहीत. बरोबर आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन मुलं येतात, आर्किटेक्ट मुलं आणि स्पेशली मुली येत आहेत की ज्यांचं फर्स्ट इयर आहे आता, जे आणि आता प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेण्यासाठी तयार आहेत, तर त्यांना सगळ्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? त्यांना एकच सल्ला देईल की स्टील आणि आर्किटेक्चर याचं जे काही कॉम्बिनेशन आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचं डिझाईन, किती हाय राईज बिल्डिंग जे आपल्याला अप्रूव्ह होऊ शकतात त्यावर तुम्ही काम करू शकतात. कुठलेही शेप तुम्ही त्या बिल्डिंगला देऊ शकतात. आता 3D प्रिंटिंगचा जमाना आलाय, AI चा जमाना आलाय, त्यावर तुम्ही याच्याने काय होतं की तुमचं वेस्टेज रिड्यूस होतं, तुमच्या क्वांटिटीज वगैरे वर्कआउट प्रॉपर होतात. त्यावर तुम्ही जे नवीन टेक्नॉलॉजीवर काम करून डिझाईन केले पाहिजेत. सो हे होते आर्किटेक्ट रोहिणी मराठे मॅडम, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जे नवीन तंत्रज्ञान बदलतं या क्षेत्रात, त्या तंत्रज्ञानाबरोबर जर तुम्ही चाललात तर या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा मॅडम आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉनशील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.